नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं या लेक्चरमध्ये स्वागत आहे. तर आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत 11वी फिजिक्स मधील जो चौथा टॉपिक आहे लॉज ऑफ मोशन. त्यामधील नेक्स्ट आर्टिकल आहे 4.8 कुलिजन्स. कुलिजन्स म्हणजे काय, आपण मराठीमध्ये त्याला आघात म्हणूया आपण. ओके, साध्या सोप्या भाषेत अपघात, ऍक्सिडेंट असं म्हणतो. ओके, अशाच प्रकारचा काहीतरी अपघात किंवा आघात ॲटम्स मध्ये असेल, दोन पार्टिकल्स मध्ये असेल किंवा मॉलिक्यूल मध्ये असेल तर त्यांना आपण कुलिजन असं म्हणतो. कुलिजन इन बिटवीन टू मॉलिक्युल्स, कुलिजन्स इन ॲटम्स. ओके, अशा पद्धतीने इन डिटेल आपल्याला कुलिजन्स बघायचं आहे. आघात तर काय आहे बघा, या ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून तुम्हाला या ठिकाणी घेतलेलं आहे. आणि कोणतं एक्झाम्पल आहे? कन्सिडर दॅट द बॉडी हॅव्हिंग द मास m1 विथ इनिशियल वेलोसिटी u1. Again, it can be moving on the path. On that path, the body having the mass m2, which is having the initial velocity u2, the two bodies are moving on the same path, on the same direction, as shown in the figure. But the initial velocity of particle m1, that is initial velocity of that particle, is greater than initial velocity of particle having the mass m2. म्हणजे u1 is greater than u2. या पहिल्या सिच्युएशन मध्ये आपल्याला सांगता येईल. म्हणजे काय, हेड ऑन कुलिजन आपण म्हणतो. एकावरती एक आदळणार आहे, अशा प्रक्रियेला आपण हेड ऑन कुलिजन असं म्हणतो. ओके, एकावरती एक जाऊन आघात होणार आहे. या प्रक्रियेमध्ये कुलिजन पूर्वीची ही अवस्था आहे, म्हणजे आघात होणार आहे त्यापूर्वी. मग आपल्याला माहित आहे साहजिकच बघा, या पार्टिकलची व्हेलॉसिटी जास्त आहे, u1 इज ग्रेटर दॅन u2. म्हणजे काही वेळानंतर हा u1 काय करणार आहे, याच्या जवळ येणार आहे. का तर u2 ची व्हेलॉसिटी कशी आहे, कमी आहे आणि यांचा मार्ग एकच आहे. काही वेळानंतर आफ्टर सम टाइम इंटरवल दॅट पार्टिकल having the mass m1 which collides on the particle having the mass m2, then the particle having mass m1 which exerts the force on particle mass m2, and also particle mass m2 which exerts the force on particle mass m1. According to Newton's third law of motion, in every action there is equal and opposite reaction. त्यानुसार यांना आघात केल्यानंतर हा सुद्धा त्याच्यावरती आघात ऑटोमॅटिकली होणार आहे. तो काय मागे जाणार नाही, हा पार्टिकल मागे नाही, हा याच्यावरती आघात होणार आहे. पण याच्याकडून सुद्धा थोडासा विरोध होणार आहे, म्हणजे रिएक्शन मिळणार आहे. ती या ठिकाणी फोर्सच्या स्वरूपात दाखवले. F12 याच्याकडून याच्यावरती लावलेला फोर्स आणि F21 याच्याकडून याच्यावरती लावलेला फोर्स. ओके, या डायरेक्शन मध्ये दिसत आहे. मग याला आपण म्हणूया हेड ऑन कुलिजन ड्युरिंग द कुलिजन. कुलिजन या ठिकाणी होत आहे, इट इज द इम्पॅक्ट या ठिकाणी होतोय. ती कंडिशन आपल्याला या फिगर नंबर बी म्हणूया किंवा सेकंड मध्ये आपल्याला दिसते. यानंतर काय होते बघा, या पार्टिकलवरती फोर्स या दिशेने आहे, म्हणजे साहजिकच याची व्हेलॉसिटी या दिशेने आहे, फायनल व्हेलॉसिटी. ओके, आणि याच्यावरती यानं एक्झर्ट केलेला फोर्स आहे, त्यामुळे याची व्हेलॉसिटी वाढणार आहे. ती v2 या दिशेला दाखवलेला आहे, मास ऍज इट इज. मग आपल्याला इथे सांगता येईल हेड ऑन कुलिजन आफ्टर कुलिजन. मग या तिसऱ्या केसमध्ये कसं आहे, याची व्हेलॉसिटी कमी, याची वाढणार आहे. पहिल्या केसमध्ये कसं होतं, पहिल्याची व्हेलॉसिटी जास्त होती, दुसऱ्याची कमी होती. पण आघात झाल्यानंतर काय झालं, याची व्हेलॉसिटी याला गेली आणि याची व्हेलॉसिटी कमी आली, म्हणजे साहजिकच v1 इज लेस दॅन v2. तर जस्ट एक कुलिजन कशा पद्धतीने होतं, हेड ऑन कुलिजन, हे मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेलं आहे. आता बघा, हे होत असताना काय आपल्याला माहित आहे, मोमेंटम म्हणजे संवेग. या अगोदरचा लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम हे आर्टिकल या रिड्युस्ड सिलेबस मध्ये ते नाही रिड्यूस केलेलं आहे या सिलेबसमध्ये 25% मध्ये. पण त्यामध्ये हे इन डिटेल सांगितलेलं आहे. लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम काय सांगता येतोय, काय होता बघा, जस्ट मी तुम्हाला सांगतो कारण याचा पुढे आपल्याला उपयोग आहे. टोटल मोमेंटम अँड टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल बिफोर कुलिजन विच इज इक्वल टू टोटल मोमेंटम अँड टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द कुलिजन किंवा आफ्टर कुलिजन. म्हणजे अगोदरचा संवेग, आघातापूर्वीचा संवेग हा आघातानंतरच्या संवेगा इतका असतो. टोटल मोमेंटम आफ्टर कुलिजन विच इज इक्वल टू टोटल मोमेंटम बिफोर कुलिजन, असा हा नियम, त्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. म्हणजे काय बघा, देर इज चेंज इन इंटरनली इन द मोमेंटम ऑफ दॅट बॉडी. फॉर एक्झाम्पल बघा,
मोमेंटम म्हणजे काय, मास आणि व्हेलॉसिटीचा गुणाकार, बरोबर. या पार्टिकलचा आपल्याला सांगता येईल मोमेंटम m1u1, याचा m2u2. समजा पहिल्यांदा m1u1 म्हणजे पहिल्याचा मोमेंटम जास्त आहे, दुसऱ्याचा कमी आहे. आघात झाला, आघातानंतर काय झालं, याची व्हेलॉसिटी कमी आहे, मास ऍज इट इज, मास मध्ये फरक पडणार नाही फक्त व्हेलॉसिटीमुळे. मग याचं मोमेंटम हे आणि याचं मोमेंटम वाढणार आहे, याचं कसं आहे कमी आहे, पण दोन्हीची बेरीज जी आहे ती सारखी असेल. लक्षात येत आहे, टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन विच इज इक्वल टू टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन. हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम आहे. आणि मग इंटरनली आपल्याला माहित आहे की यामध्ये हा अगोदरचा संवेग दोन्हीची बेरीज येणार आहे, m1u1 प्लस m2u2 हा अगोदरचा संवेग, m1v1 प्लस m2v2 हा नंतरचा संवेग आहे. मग अगोदरचा संवेग यामध्ये काय झालं, m1u1 जास्त आहे, व्हेलॉसिटी पहिल्याची जास्त आहे मी म्हटलं, m2u2 कमी आहे, परंतु इथं काय झालं, m1v1 कमी झाला, m2v2 जास्त झाला. याचा अर्थ द मोमेंटम ऑफ दॅट पार्टिकल इज इंटरनली चेंज, म्हणजे इंटरनली काय होतं त्यामध्ये बदल होऊ शकतो, म्हणजे इथं जास्त आहे इथं कमी, ओके, बट टोटल मोमेंटम रिमेन्स कॉन्स्टंट. मग आता आपल्याला कसं लिहिता येईल, जर समजा बघा p with the total momentum, so therefore we can write here summation of vector p, linear momentum vector quantity p initial which is equal to summation of vector p final. म्हणजे थोडक्यात काय, हेच आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम, तो सांगतोय. पी म्हणजे मोमेंटम सुरुवातीचा मोमेंटम बरोबर नंतरचा मोमेंटम, फायनल म्हणजे शेवटचा, ओके. सुरुवातीचा संवेग बरोबर अंतिम संवेग, या संवेगांची बेरीज ही कशी असते, सारखी असते, असं आपल्याला थोडक्यात या ठिकाणी या कोलिजन या पॉइंट मध्ये सांगता येईल. ओके, बघा थोडक्यात आपण हे सांगितलं. आता यानंतर ठीक आहे, आपण सांगितलं जो काय कायनेटिक एनर्जीचा भाग आहे, कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल मे ऑर मे नॉट बी कॉन्स्टंट ड्युरिंग द कोलिजन. म्हणजे गतिज ऊर्जा जी आहे, कोलिजन ज्यावेळेस होतं कोणत्याही पार्टिकलचं असेल किंवा कुठल्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये असेल, त्यावेळेस गतिज ऊर्जा ही काही कोलिजन मध्ये तीच राहते, म्हणजे अगोदरची गतिज ऊर्जा आणि नंतरची गतिज ऊर्जा सारखी राहते. परंतु काही कोलिजन मध्ये अगोदरची गतिज ऊर्जा आणि नंतरची गतिज ऊर्जा ही कशी राहते, बदलते. आणि या कायनेटिक एनर्जीच्या ह्या बदलण्यामुळं या ठिकाणी कोलिजनचे दोन प्रकार पडलेले आहेत, ते म्हणजे इलास्टिक कोलिजन आणि दुसरं म्हणजे इन इलास्टिक कोलिजन. ते इन डिटेल आपण या ठिकाणी बघणार आहोत. ओके, बघा समजलं का. बघूया कशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल हे कोलिजनचे प्रकार जे आहेत. कोलिजन कोलिजन म्हणजे काय आपण बघितलं कशा पद्धतीनं. आता या कोलिजनचे दोन प्रकार आपल्याला सांगता येते. फर्स्ट इलास्टिक कोलिजन, ओके. आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे इन इलास्टिक कोलिजन. बघूया इन डिटेल काय आहे इलास्टिक कोलिजन आणि इन इलास्टिक कोलिजन. कशा पद्धतीनं इलास्टिक कोलिजन कशाला म्हणायचं, इन इलास्टिक कोलिजन कशाला म्हणायचं, इन डिटेल आपल्याला बघताय. आता इलास्टिक कोलिजन हे दोन प्रकार कशामुळे पळालं, कशामुळे हे निर्माण झाले, ड्यू टू कायनेटिक एनर्जी ड्यूरिंग द कोलिजन मे or may not be constant, may be constant or may not be constant. या कायनेटिक एनर्जी मुळे हे दोन प्रकार पडलेले आहेत. मग आता बघा इलास्टिक कोलिजन कशाला म्हणायचं.
द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ द एंटायर सिस्टम ऑफ द पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट विथ लिनियर मोमेंटम. म्हणजे थोडक्यात काय, एंटायर सिस्टीमची जी काय कायनेटिक एनर्जी आहे, ही कायनेटिक एनर्जी ही कॉन्स्टंट राहते. कायनेटिक एनर्जी ऑफ द एंटायर सिस्टम रिमेन्स कॉन्स्टंट विथ इट्स अ लिनियर मोमेंटम. म्हणजे लिनियर मोमेंटम तर कॉन्स्टंट राहतच आता आपण बघितल्या पद्धतीनं, परंतु कायनेटिक एनर्जी सुद्धा कॉन्स्टंट राहते बिफोर कुलिजन अँड आफ्टर कुलिजन. याला आपण इलास्टिक कुलिजन असं म्हणायचं. म्हणजे डेफिनेशन आपल्याला काय सांगता येईल बघा, कायनेटिक एनर्जी and linear momentum of entire system of particles during collision, कधी collisionच्या वेळी, or in collision, during collision remains constant. Kinetic energy and linear momentum of the entire system of the particle during collision remains constant. Is known as elastic collision. कायनेटिक एनर्जी आणि लिनियर मोमेंटम कॉन्स्टंट राहतोय हे आपल्याला सांगता येईल थोडक्यात. बघा, के and linear momentum, okay, remains constant. मग फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल, जनरली कायनेटिक एनर्जी ही कॉन्स्टंट अगोदर आणि नंतर राहते. याचं उदाहरण जनरली बघितलं तर डेली लाईफ मध्ये कमी एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल atomic or molecular collisions, interatomic collisions or intermolecular collision. We will study in the 12th standard of the third topic, that is KTG and radiations, kinetic theory of gases and radiations मध्ये आपण बघणार आहोत इलास्टिक कोलिजन. जे काही गॅस मॉलिक्युल्स जे आहेत, गॅस मॉलिक्युल्स ऑलवेज इन द स्टेट ऑफ रँडम मोशन, मीन्स दे आर मूव्हिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन विथ ऑल पॉसिबल व्हेलॉसिटी, दॅट इज कॉल्ड एज मॉलिक्युलर चॉर्स, रँडम मोशन. आणि ह्या रँडम मोशन मध्ये ते जे गॅस मॉलिक्युल्स आहेत हे एकमेकावरती आदळतात. जरी आदळले म्हणजे कोलिजन झालं तरी त्यांची कायनेटिक एनर्जी बदलत नाही. म्हणजे कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट अँड ऑल्सो लिनियर मोमेंटम इन, म्हणजे काय, मास इंटू व्हेलॉसिटी, मास डझंट चेंजेस. सो दिस टाइप ऑफ कोलिजन ऑफ द गॅस मॉलिक्युल्स इन अ रँडम मोशन इज इलास्टिक कोलिजन. द कोलिजन टाइप ऑफ कोलिजन इज द इलास्टिक कोलिजन. फॉर एक्झाम्पल आपल्याला सांगता येते. ओके, या पद्धतीनं गॅस मॉलिक्युल्स, रँडम मोशन, या रँडम मोशन मध्ये ते एकमेकावरती आदळत असतात. अशा पद्धतीने आपल्याला कायनेटिक एनर्जी थोडक्यात आणि लिनियर मोमेंटम कॉन्स्टंट कसं राहतं हे आपल्याला थोडक्यात सांगता येईल. आता यामध्ये याचं जर आपल्याला लिहायचं झालं तर कशा पद्धतीने आपण लिहू शकतो बघा, समेशन ऑफ के ई इनिशियल, म्हणजे सुरुवातीची कायनेटिक एनर्जी ही समेशन ऑफ के ई फायनल, म्हणजे अगोदरची कायनेटिक एनर्जी आणि नंतरची कायनेटिक एनर्जी कशी राहते, सारखी राहते. त्यावेळेस त्याला आपण काय म्हणूया, त्या कोलिजनला आपण इलास्टिक कोलिजन. आता थोडंसं आपण बोलूया इन इलास्टिक कोलिजन मध्ये. ओके, काय इन इलास्टिक कोलिजन आता आपल्याला सांगता येईल. इन इलास्टिक कोलिजन मध्ये कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट राहत नाही. द कायनेटिक एनर्जी ऑफ द एंटायर सिस्टम may not be constant, but linear momentum is constant. Such type of collision is known as inelastic collision. थोडक्यात काय, या ठिकाणी कायनेटिक एनर्जी सारखी राहते परंतु या ठिकाणी कायनेटिक एनर्जी सारखी राहत नाही. परंतु लिनियर मोमेंटम जे आहे हे दोन्ही कोलिजन मध्ये लिनियर मोमेंटम हे कॉन्स्टंट राहतं, हे लक्षात घ्या. थोडक्यात मग इथेही आपल्याला सांगता येईल अँड समेशन ऑफ लिनियर मोमेंटम पी इनिशियल, हे आपण अगोदरच बघितलेलं आहे, समेशन ऑफ पी फायनल. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सांगता येईल इलास्टिक साठी.
इन इलास्टिक साठी आपल्याला काय सांगता येईल बघा, ती कायनेटिक एनर्जी ऑफ एंटायर सिस्टम ऑफ पार्टिकल्स is not constant during collision but linear momentum remains constant. Such type of collision is known as inelastic collision. म्हणजे या ठिकाणी आपल्याला इक्वेशनच्या स्वरूपामध्ये सांगता येईल. सो कायनेटिक एनर्जी KE initial is not equal to summation of KE final. Okay, but summation of initial momentum which is equal to summation of final momentum. हे इक्वेशन खूप महत्वाचे आहेत बघा. मोमेंटम हे दोन्ही मध्ये आपण बघितलं, इथेही सारखं राहतं, इथेही सारखं राहतंय. कायनेटिक एनर्जी इलास्टिक मध्ये सारखी राहते, परंतु इन इलास्टिक मध्ये सारखी राहत नाही. याचं जर एक्झाम्पल बघायचं म्हटलं तर भरपूर एक्झाम्पल्स आहेत. जर साधा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एक्झाम्पल घेतलं तर 2 वाहनामध्ये होणारा अपघात आहे. लक्षात घ्या, 2 वाहनामध्ये ज्यावेळेस अपघात होतो त्यावेळेस काय होतंय, वाहनाचा अगोदरचं स्पीड 100 किलोमीटर/आवर, इकडून आलाय 200 किलोमीटर समजा. ओके, 100-125 किलोमीटर दोन्ही पण आलेले आहेत किलोमीटर/आवर. दोन्ही एकमेकावरती आदळले, अपघात झाला, ऍक्सिडेंट म्हणतोय. यानंतर त्यांचं स्पीड तेवढंच राहतं का? आला, ऍक्सिडेंट झाला, चला ठीक आहे, त्याच वेगानं पुढे गेला, चालतं का? नाही. अपघात झाल्यानंतर कुठं तर गाडी दुसरीकडे जाऊन पडते. म्हणजे त्याची कायनेटिक एनर्जी काय होते, फायनल कायनेटिक एनर्जी सारखी राहत नाही इनिशियल सारखी. इनिशियलची कायनेटिक एनर्जी जी आहे त्या वाहनाची ती फायनल राहत नाही. अपघात झाल्यानंतर कुठे तर जाऊन स्टॉप होते डायरेक्ट. ओके, थोडा अंतर जाऊन थांबते. याला इनइलास्टिक कोलिजन असं हे ॲटमच्या बाबतीमध्ये, मॉलिक्युलच्या बाबतीमध्ये होतं काही. ते जनरली नेक्स्ट आपण बघणार आहोत. तर असं इन डिटेल आपल्याला कोलिजन आणि कोलिजनचे 2 प्रकार, त्यांचे इक्वेशन्स विथ एक्झाम्पल अँड डेफिनेशन आपण इन डिटेल बघितलेलं आहे. ओके, जर तुम्हाला समजलं असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि अजूनपर्यंत तुम्ही दव्यान सर फिजिक्स गुरु हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल, सबस्क्राईब करा आणि त्या शेजारची बेल आयकॉन दाबा. म्हणजे आपल्या व्हिडिओच्या सर्व सूचना सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.